सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको पर्व नवे या स्टोरीचे 14 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग मंजू आणि विजय इतक्या सगळ्या रुटीनमधून सुद्धा एकमेकांना फार वेळ द्यायचे आणि असा एकमेकांसाठी हट्टाने वेळ काढला तरच नातं आणखीन बहारदार होतं आणि मग कंटाळाही येत नाही एकमेकांचा. आणि मंजू त्याला म्हणाली, फिरायला जायचं आहे आपल्याला, माझी तर खरेदी झाली. जानू आता तुमचं काय? आणि तो म्हणाला, मी लुंगी घालून येणार, माझं काय तेव्हा? आणि मंजू हसली आणि म्हणाली, लुंगी कशाला, ती छिद्र असलेली चड्डी घालून या, निदान समुद्रातले मासे तरी पकडायला जाळीसारखे कामाला येतील. आणि तो खूप हसला. बोलायला दोघेही एकमेकांना ऐकतच नव्हते. त्यांच्यातला कलगीतुरा सारखा रंगलेला असायचा. मग आता स्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू करून दिला. दोघेही छोट्या मुलाला मध्ये घेऊन घरी निघाले आणि त्या मुलानं भिंतीवर लिहिलं होतं. ते वाचलं, मादक पदार्थांचं सेवन करू नये. आणि तो म्हणाला, बाबा मादक पदार्थ म्हणजे काय? आणि सावट विजयराव दुसऱ्या सेकंदाला म्हणाले, म्हणजे तुझी आई. तशी मंजू खूप हसली आणि ती हसली आणि मुलाला कळलं की हे आपली मस्करी करत आहेत. आणि मुलगा म्हणाला, बाबा अहो खरं खरं सांगा, अहो उद्या पेपरमध्ये आलं तर मी काय लिहू? आणि मग तर मंजूला आणखीनच हसायला आलं. आता भिंतीवर लिहिणाऱ्यानं सुद्धा अंमली पदार्थ वगैरे असं लिहावं, तर मादक पदार्थ असं लिहिलं. आणि विजय म्हणाला, हो बाळा रे, तुझीच आई ती सुद्धा तशीच आहे, मादक, तिच्यामुळे मला नशा चढते. आणि मंजू आणखीन हसली आणि तो मुलगा वैतागूनच म्हणाला, जाऊ द्या, हा विषय सोडूनच द्या, तुम्ही कधी नीट सांगतच नाही. आणि आता दिवसभर दोघे घरीच होते आणि मंजू बेडवर आराम करत होती. आणि यानं लावली की एक बोकडाची रील. फेसबुकवर जे समोर येईल ते बघत बसायचं आणि चावटपणा करायचा. आणि ते बोकड बघितलं आणि उगीचच बोकडासारखा आवाज काढायला लागला विजय. आणि मंजूला हसायला यायला लागलं आणि म्हणाली, पुरे ना, किती नालायकपणा कराल, तुम्हाला ना शाळाच पाहिजे, अजिबात घरी नको ठेवायला. मग असं काहीही सुचतं. आणि त्यानं आता मोबाईल खाली ठेवला आणि आला आणि तिला पकडून झोपला. आणि मंजू म्हणाली, हे काय, आता माझ्यामुळे नशा नाही आली ना तुम्हाला? ते बोकड बघून उत्तेजित झालाय, जा त्या बोकडाकडेच. आणि आता तो काहीच न बोलता फक्त तिला मिठी मारून झोपला होता. आणि झोपला ते झोपलाच. थेट 2-3 तासांनी उठला आणि मग पुन्हा स्पेशल चहाची फरमाईश केली. आता तोही दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजूला जायचं होतं आणि नेमका थोडा उशीर झाला. आणि ती म्हणाली, अहो मला गाडीवर सोडा ना. आणि तो निघाला होता वॉकिंगला. आणि म्हणाला, नाही तुझी तू जा, तुला लवकर उठायला काय होतं गं? मंजू म्हणाली, अहो कसले बेकार आहात. तो लगेच म्हणाला, प्रत्येक बाईचा नवरा बेकारच असतो असं तिला वाटतं. कोणती बाई नवऱ्याचं कौतुक करते तेवढं दाखवून दे. आता याचं नेहमीच असं होतं. आणि तिनं त्याचा नाद सोडला आणि गेली चालत चालत. आणि आत्ता यांना दाखवते, मागू दे एखादी गोष्ट, असं म्हणाली. रागारागातच त्याला फोन केला, चालत चालत, म्हणजे कसं, बोलत बोलत राग काढत काढत रस्ता उरकतो ना. आणि त्याला म्हणाली, मला उठायला उशीर झाला आणि म्हणून मी स्वयंपाक न करता आले असते तर चाललं असतं का? यांच्या काळजीपोटी 2-2 भाज्या करा, भाकरी करा, चपाती करा. यांच्या पोटाची सगळी काळजी घेऊनसुद्धा यांनी साधं काय करायचं, मला सोडायचं सुद्धा नाही. पुरुषाची जात ना अशीच खूप उलटी तांगड्या करते, असं ती त्याला फोनवर चिडून म्हणाली. आणि तो सुद्धा दुसऱ्या रस्त्याने वॉकिंग करतच होता आणि तिला म्हणाला, तांगड्या तर वर तुमच्या असतात, पुरुषांच्या नसतात. तिला आता पुन्हा हसून चिडून तिनं फोनच ठेवला. आणि नालायक, सारखा चावटपणा लागतो, बायको नसेल तर कुणासोबत करतील चावटपणा, अशा शिव्या देत देत तिनं शाळा जवळ केली. आणि आज जाम चिडली होती. दिवसभरात एकही मेसेज वगैरे केला नाही आणि प्रेम ओतू जाऊ दिलं नाही तिनं, किंवा त्याला दिसलीसुद्धा नाही. तिचं कॉलेज संपलं आणि गुपचूप घरी आली. आता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला, जेवण अजून झालं नाही आणि तो पुन्हा बसला मोबाईल बघत.
आणि काही काही जणांचं आयुष्य किती सुखी असतं ना, असं तिला वाटलं. आणि तिला तो आला एक गडाची मूवी दाखवायला. आणि त्यात असं होतं, त्या राजानं त्याच्या राणीच्या महालापासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत एक विहीर बनवली होती. आणि ती राणी भुयारी मार्गानं 3 किलोमीटरच्या भुयारी मार्गानं तिथं यायची आंघोळीला. आणि मंजू म्हणाली, का? तिला जमिनीवरून यायला काय झालं होतं? भुयार खोदायची काय गरज होती? तो म्हणाला, अगं असतो एखाद्याचा राणीवर जीव, प्रेम, आणि त्याला वाटलं असेल तिला हवा लागू नये, ती कुणाला दिसू नये. तुला सांगतो, एखाद्याचं एखाद्या राणीवर प्रेम असतंच इतकं, नादच खुळा. मग तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. आणि मंजू म्हणाली, तुम्हाला मग धाड भरली का? मग घ्या की जरा आदर्श तुम्ही त्याच्याकडून. दुसऱ्याचं कौतुक काय दाखवताय मला? त्या राजानं तिच्यासाठी काय काय केलं, आणि तुम्ही तुमच्या बायकोला साधं इथल्या इथं गाडीवर सुद्धा सोडलं नाही. कसला निर्दयी राजा आहे माझा, असं तिनं म्हणून तोंड वाकडं केलं. आणि तो हसला आणि स्वतःलाच म्हणतो कसा, येड्या भोकाचा राजा आहे तो. ती हसली आणि म्हणाली, स्वतःच स्वतःला म्हणून घेताय म्हणून बरं, मी कशाला म्हणू? तुम्हाला साधं तुमच्या बायकोला गाडीवर सोडणं होत नाही. आणि मग तो आता हातपाय धुवायला गेला आणि त्यानं नळ सुरू केला आणि त्याचा फोन वाजला. आता त्याला हातपाय धुवेपर्यंत दम कुठे होता. बाथरूममधूनच मोठ्यानं ओरडून विचारलं, कुणाचा फोन आहे? आणि त्यांचा मुलगा म्हणाला, 3-4 वेळा तरी सांगत होता की एका सरांचा आहे, एका सरांचा आहे. आता नळ चालू असल्यामुळे याला ऐकायला येईना. आणि मोठ्या आवाजात बावळट बाथरूममधून ओरडत होतं, कोणाचा फोन, कोणाचा फोन? आणि अरे देवा, त्या फोनच्या आवाजाने, दुसरीकडे त्या पाण्याच्या नळाच्या आवाजानं आणि याच्या घणाघाती आवाजानं मंजू वैतागली आणि चिडूनच म्हणाली, शाळेतल्या सरांचा आहे. एवढं काय महत्त्वाचं आहे? नळ तरी बंद करा, अशी मंजूसुद्धा खणखण आवाज करत म्हणाली, सकाळचा राग काढत. आणि त्याला खूप राग आला आणि म्हणाला, आई घाले, तुला मोठ्याने बोंबलायला काय झालं? हळू आवाजात ओरडत जा की. किती वेळा सांगितलं तुला, अशी ओरडून बोलू नकोस माझ्यासमोर. किती सांगितलं तरी बाई ऐकत नाही. आणि ती म्हणाली, मग कळत नाही का? हातपाय धुवून झाल्यावर विचारावं कोणाचा फोन आहे, एवढा काय महत्त्वाचा आहे तेव्हा? किती ओरडत होता तुम्ही बाथरूममधून, मला ऐकू वाटेना. आणि आता त्यानं, मी घरातून बाहेर जाऊ का, असं म्हणून तिला शिव्या घालायला सुरुवात केली. पुन्हा घाणरट बोलायला लागला आणि मंजू खूप चिडली. तिनं जेवायला वाढलं होतं आणि तिनं ते सगळं उचललं आणि म्हणाली, मला जेवायचंच नाही, खा तुम्हीच. मंजूनं बिर्याणी केली होती आणि तो खात होता आणि नालायक तिला खा पण म्हणाला नाही. तिने मात्र तिची वेगळी वाढून घेतली होती आणि रागारागात ते सगळं तसंच ठेवून भांडे घासायला गेली. आणि भांडी आपटलेली बघून तो म्हणाला, भांडी आपटू नकोस बरं का, नाहीतर बघ मग. आणि मग तिनं तिचा आवाज कमी केला आणि तो मुलाला म्हणाला, ये बाळा, ये जेवायला ये, हे बघ बिर्याणी शिल्लक आहे अजून, असं तिच्या ताटाकडे बघून म्हणाला. आणि मंजू म्हणाली, मला खायचं आहे ते, मीच करायचं आणि मीच उपाशी राहायचं का? आणि माझ्याच हातचं सगळं खातात आणि माझ्यावर उडतात, अशी ती खूप रागात म्हणाली. आणि तो हसून तिला म्हणाला, मग तुला तेवढ्यासाठीच तर आणली, दुसरं काय काम आहे तुझं? आणि तिला पुन्हा हसायला आलं आणि नालायक कुठले म्हणून खायला बसली. मग जेवण झालं आणि तिच्या आईचा फोन आला. ते सुद्धा विजयला आला, मंजूला आला नाही. आणि तिकडून मेहुणी बोलत होती त्याची, म्हणजेच मंजूची बहीण. आणि ती म्हणाली, दुलबडीला येत आहे का? मंजूला गावरान कोंबडी खायची होती ना तेव्हा, मग तिनं मागितली होती आणि माझ्या मनात राहिली आहे. मी दुलवडीला करते म्हणाली होती, तर तुम्ही या. आणि तो म्हणाला, वातावरण तापलेलं आहे, मी नाही विचारणार, ती मला ओरडेल. फोन देतो, तुम्ही बोला. आणि तिकडे बहीण जास्तच घाबरली आणि माझी, नको नको सर, अहो तुम्हीच बोला, मलाच ओरडेल ती, मला त्याची भीती वाटते. विजय म्हणाला, मग मला तर किती भीती वाटत असेल सांगा बरं. आणि 18 वर्ष मी कसा राहिलो असेल? दहशत, हो नुसती दहशत. 18 वर्ष दहशतीखाली आहे मी. मंजूनं ओळखलं, विषयसुद्धा तिच्या लक्षात आला. आणि तिची बहीण विजयला म्हणाली, तिला गुलवा की सर आणि या की घेऊन, अशी तशी नाही येणार होती.
तो म्हणाला, आता 18 वर्ष गुलवतच आहे म्हणून तर संसार टिकलेला आहे. असं म्हणून त्यानं मंजूला ओठांचा पाऊट केला तिला घुलवण्यासाठी आणि मंजूला घुलवायला लागला आणि ती नुसती हसत होती. मग त्यानं मंजूकडेच फोन दिला आणि तुम्ही बोला म्हणाला. मंजूनं फोन घेतला आणि तो गुदगुल्या करायला लागला तिला आणि हसवत होता आणि बोलू देत नव्हता. आणि बहीण म्हणाली, एकी गई एक दिवस आणि लगेच जा, कोंबडा कापते, 2 किलो मटण आणते. आणि मंजू म्हणाली, नको बाई, एका दिवसासाठी मी येणार नाही. आणि नाही म्हटलं की नसतंच तिचं. मग तिला कोणी कितीही पाणी लावा. आणि बहीण म्हणाली, बरं. आणि बहीण विजयला म्हणाली, सर तुम्ही या, तिला राहू द्या, तुम्ही मुलाला घेऊन या. आणि विजय म्हणाला, तिला सोडून आलो ना तर ती घरात घेईल का मला, जीव घेईल माझा. आणि तिने फोन ठेवून दिला. मग दुसऱ्या दिवशी त्यानं घरी यायला खूप उशीर लावला आणि तिनं फोन केला. तो मित्रांमध्ये होता आणि मंजू म्हणाली, घर कब आओगे. आणि तो म्हणाला, मी काही बॉर्डरवर आहे का, कामाला जे घर कब आओगे म्हणतेस, 6 महिने वाट बघून तंबल्यासारखी कशाला करायला लागली. ती म्हणाली, असू द्या असू द्या, घरी कधी येत आहे ते सांगा. तो म्हणाला, कशाला यायचं, मी नाही येणार घरी. पण आला. रात्री तिला अपेक्षा नसताना विजय तिच्याजवळ गेला आणि तिच्या कमरेत हात घालून चिमटे काढत म्हणाला, बायको चल ना गं, किती प्रेमानं बोलवते मेहुणी. आणि आई शपथ, माझी मेहुणी ना खूप साधी आहे, अशी तुझ्यासारखी रंगीला असती ना तर कधीच कटवली असती, असं म्हणून हसत होता. आणि मंजू म्हणाली, पटवली असती म्हणजे काय अफेअर केलं असतं का मेहुणीसोबत. विजय म्हणाला, अफेअर नाही गं, बायकोनं त्रास दिल्यावर मन मोकळं करायला मला जागाच नाही, असं तो फार फार वाईट वाटून म्हणाला. आणि मंजू म्हणाली, वा वा वा, किती दुःख होतं हो तुम्हाला. नालायक, जा तिकडे, मी नाही येणार. मी तुम्हाला जाच करते का, सगळ्यांना खरंच वाटेल. आणि तुम्हाला जा कुठे जा, आता इकडे या आणि जा तूच ब्रश करून ये. आणि ती हसली, गुपचूप ब्रश करायला गेली. आणि मग काय, परत आल्यावर त्यानं तिला खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि इतके लवबाईट केली की तिचं शरीर काळं करून टाकलं. आणि जेव्हा पुन्हा तिच्या छातीच्या वर लवबाईट केल्यानंतर तोंड लावायला लागला तशी मंजू घाबरली आणि तिच्या अंगावर काटा आला भीतीनं. कारण खरंच आज त्यानं तिला खूप विषारी लवबाईट केले होते, रक्ताळली होती आणि ती घाबरली. म्हणून पुन्हा त्यानं हळूवार जखमेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली आणि म्हणाला, सॉरी, मला नाही आवडत तुला जखमी करायला, पण तुझीच इच्छा असते, मी काय करू. आणि ती हसली आणि म्हणाली, इट्स माय लव जानू, असू द्या, म्हातार झाल्यावर एवढं कुठं होणार आहे, एवढं तर चालतं. आणि तो म्हणाला, आपण म्हातारं झाल्यावर दात पडले तरी कवळी घालून लव बाईट करणार, पण सोडणार नाही. आणि मंजू खूप हसायला लागली. आणि आता त्यानं तिच्यावर सुरू केला इमोशनल अत्याचार. तिची दोन्ही मनगटं घट्ट बेडवर दाबून धरली आणि तिच्या पोटामध्ये तोंड घालायचा, कमरेत तोंड घालायचा, मानेमध्ये तोंड घालून दाढी मिशी टोचवून थोडंसं ओठांनी बाईट करायचा. आणि तिला इतकं हसायला यायचं की बापरे, खूप खूप हसली. आणि आता त्याला अडवतासुद्धा येईना तिला. आणि तिचं सुंदर हास्य ऐकलं की तो जास्तच करायचा. आणि शेवटी ती म्हणाली, जानू मी मरेन, बास आता. आणि आता ती मरेल म्हटली की त्यानं स्टॉप केलं आणि म्हणाला, आता गुल्ली की नाही सांग, जाऊया का सासरवाडीला. आणि ती हसून म्हणाली, आधी पाय दाबा मग सांगते. आणि आता त्यानं जशी तिची तंगडी धरली तशी ओढली. आणि मंजू शॉक झाली आणि म्हणाली, अहो काय करताय, तुम्ही वेडपट आहात का. आणि तो म्हणाला, लेग पीस खातो, असं म्हणून पुन्हा तिच्या पायावरून हळूवार बोटं फिरवायला सुरुवात केली. आणि मंजू शहारून गेली आणि तिने हळूच डोळे मिटून घेतले.